परिवहन मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ओळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील विविध भागांमध्ये राबवण्यात आलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांच्या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बदलतं हवामान यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या संकटाचा विचार करून जलसंधारणाच्या दृष्टीने करण्यात येणारे विहिरींचं पुनरुज्जीवन प्रकल्प महत्त्वाचा आहे। आनंदनगर बस डेपो, ठाणे महानगरपालिका उद्यान, कासरडोली तसंच कृष्णा ग्रीनलँड पार्क परिसरातील प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा यावेळी परिवहन मंत्री आणि प्रताप सरनाईक यांनी आढावा घेतला। अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या विहिरींचं पुनरुज्जीवन करून त्या पुन्हा जलस्रोत म्हणून सक्षम करण्याचं काम या माध्यमातून होत आहे। आजच्या काळात विकास कामांसोबत पर्यावरण संवर्धन आणि जलव्यवस्थापनालाही तेवढंच महत्त्व देणं आवश्यक आहे। भूजल पातळी वाढवणं, पावसाचं पाणी साठवणं आणि भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। पडताळणी दौरा होता, किती विहिरींचा होता ओळा माजिवडा विभागात आणि काय सूचना करण्यात आल्या? उष्णतेची लाट आहे, प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अतिशय तापलेला आहे। मुंबई ठाण्यामध्ये सुद्धा परिस्थिती काही चांगली नाही आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका, ठाणे महापालिका और एमएमआर क्षेत्रातल्या अनेक महापालिकेने पाणी बचतीसाठी जास्तीत जास्त पाणी कमी वापरण्याचा व्हावा असं आवाहन केलेलं आणि त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी पाणी बचत करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहेत। पाणी कपात 10% केलेली आहे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांनी आणि ठाण्यामध्ये सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती असताना सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांना कसं पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अनेक प्रकल्प राबवले, त्यापैकी विहिरीचं संवर्धन, जतन करणं आणि त्या विहिरीमध्ये आरो प्लॅन्ट लावून त्या पाणी हे सर्वसामान्य जनतेला पिण्यायोग्य कसं होईल यासाठी मला 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत 12 विहिरीचं लोकार्पण मी केलेलं आहे। अजूनही जवळजवळ 41 विहिरी या भविष्यामध्ये आपल्याला आरो प्लॅन्ट लावून सर्वसामान्य जनतेला पाणी कसं त्यातलं मिळेल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। पाणी हे मिळत असताना ह्या विहिरी ज्या होत्या त्या वाळीत टाकल्यासारख्या होत्या। ह्या विहिरीमध्ये जे पाणी होतं ते अस्वच्छ झालं होतं, त्याला आम्ही स्वच्छता केलं। त्यामध्ये गटार किंवा ड्रेनेजचं जे पाणी जात होतं ते आम्ही त्याचे जे वाट होत्या त्या बंद केल्या आणि त्यामुळे एक चांगला जलस्रोत निर्माण झाला। नैसर्गिक स्रोत आहे ते खुले केले आणि त्यामुळे हे पाणी आता सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी सुद्धा योग्य ठरणार आहे। भविष्यामध्ये आता 12 विहिरी झाल्या, परंतु पूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये असा प्रकल्प आम्ही राबवतोय जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल।